मित्रांनो, कधी ऑब्झर्व केलंय का की तरुण मुलांना 25व्या वर्षी ज्यावेळेस नोकरी लागते, 25-26व्या वर्षी, त्यावेळेस पहिलं टार्गेट काय असतं त्यांचं, किंवा त्यांच्यावर कुठलं प्रेशर असतं पहिल्यांदा. ह्याची नोकरी लागल्या लागल्या पहिलं सेटल होणं, ह्याचं प्रेशर तरुण मुलांवर असतं. सेटल होणं म्हणजे काय, तर पहिलं एक घर घेणं, लग्न करणं आणि एखादी गाडी घेणं, हे टार्गेट पहिल्यांदा असतं. टार्गेट म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर एक पियर प्रेशर असतो की माझ्या एका मित्रानं फ्लॅट घेतलाय, मग मला पण फ्लॅट घ्यावा लागेल, किंवा त्याचं जे लाईफ आहे ते घर घेतल्यानंतर सुरळीत झालेलं आहे, किंवा घर घेतलं म्हणजे सेटल झाला, अशी एक मानसिकता भारतीय समाजामध्ये आहे. तर त्याच्यामुळं पण फ्लॅट किंवा घर घेतलं जातं. तर मित्रांनो, अशा वेळेस काय होतं की पगार 50,000 1,00,000 पगार असेल, अशा वेळी जर मोठ्या सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर 1 करोड 1.5 करोड, 60 लाख 70 लाख 80 लाख अशा रेंज पासून फ्लॅट आहेत. मुद्दा असा आहे की समजा एखाद्याला 1,00,000 पगार आहे आणि त्याचा जर 50 ते 60% हिस्सा जर त्या फ्लॅटच्या EMI मध्ये जात असेल, तर तो ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस पगार मिळते त्यावेळेस तो पैसा की जो सेव्हिंग व्हायला हवा किंवा त्याचं कंपाऊंडिंग व्हायला हवं, कंपाऊंडिंग, तर ते न होता सरळ तो पैसा डेट मध्ये जातो, डेट क्लिअर करण्यामध्ये जातो. तर त्याच्यामुळे काय होतं, कंपाऊंडिंगचा लाभ त्या व्यक्तीला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की रिअल इस्टेट हा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार चांगला आहे, पण इनिशियल स्टेजला नाहीये. कारण इनिशियल स्टेजला तुम्ही तुमची सेव्हिंग ही कंपाऊंडिंग होण्यासाठी लावायची असते, आणि त्याचा ज्यावेळेस बेनिफिट 5-10 वर्षानंतर मिळायला चालू होईल, त्यावेळेस मग तुम्ही घर, गाडी किंवा तुमचं जे काय बाकीचं आहे, तुमचे गोल्स आहेत, त्याच्यासाठी तुम्ही तो खर्च केला पाहिजे. आता होतं काय, घर घेतल्यामुळं पगार निम्मा किंवा निम्म्याच्या वर पगार तो EMI भरण्यामध्ये जातो. बरं, नुसतं घर घेणं नाही, त्याला फर्निचर आलं, त्याला पूजा आली, आणि त्याच्यासोबत एक खर्च जो तुमचा प्रॉपर्टी टॅक्स असतो, इंटिरियर असतं किंवा कलर काम असतं, हे सर्व खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतो. मित्रांनो, इनिशियल स्टेजला घर घ्यावं का नाही हा मुद्दा कोण आहे, पण घर मुळात घ्यायचं का, तर यस, घर घ्यायचं, आणि प्रत्येकाचं घर हे असलं पाहिजे. कारण घर म्हणजे स्वतःच्या हक्काची जागा असते. गृहिणीचं एक ते स्वतः सजवायचं असतं छानपैकी त्यांना, आणि ते घर त्यांना व्यवस्थित मेंटेन ठेवायचं असतं त्यांच्या पद्धतीने. तर घर हे प्रत्येकाचं असलं पाहिजे. ते घ्यावं, पण ते कधी घ्यावं याचे काही नियम आहेत. तर ते नियम तुम्ही ज्यावेळेस तुमचं इन्कम चालू होतंय त्यावेळेस तुमचे सेव्हिंग करा, तुमचे इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या पैशाला कामाला लावा, आणि त्या पैशातून जो पैसा येणार आहे तो तुम्ही घरासाठी वापरू शकता. किंवा जॉब लागल्या लागल्या तुम्ही एक काम करा, तुमची जी अमाऊंट तुम्ही हप्त्याला भरणार आहे ती अमाऊंट तुम्ही SIP करा, एखाद्या वेगळ्या ठिकाणी गुंतवा, की जिथं तुम्हाला मिनिमम 10 ते 12% तुम्हाला कंपाऊंडिंग व्याजदर मिळेल. अशा ठिकाणी तुम्ही लावून तुमचे पैसे ग्रोथ झाले की ते पैसे तुम्ही डाऊन पेमेंटला वापरू शकताय. किंवा चांगलं कॉर्पस तयार झाल्यानंतर जिथं तुम्ही 50 लाखाचं 60 लाखाचं घर घेणार आहे त्याचं 1 ते 1.5 करोडचं घर आरामशीर होऊ शकतं. इनिशियल स्टेजला तुम्ही घर घेण्याचा विचार करणं म्हणजे स्वतःच्या फायनान्शियल फ्रीडमवर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. आपण म्हणतो ना, पायावर कुऱ्हाड मारून घेणे. ज्या चुका मी केलेल्या आहेत, ज्या चुका माझ्या मित्रांनी केलेल्या आहेत, त्या कृपया तुम्ही करू नका. तुम्ही जर यंग असाल, जॉबला आताच लागलेले असाल आणि बऱ्यापैकी सॅलरी घेत असाल, तर घर घेण्याचा विचार आता करू नका. येणाऱ्या काळामध्ये तुमचे पैसे 100% ग्रो होतील, आणि तो पैसा तुम्ही तुमच्या गोलसाठी, तुमच्या घरासाठी वापरू शकता. पण तुमचा जो पगार येतोय आता, तो पैसा पूर्ण EMI मध्ये दिला तर तुमच्याकडे कंपाऊंडिंगला काहीही राहणार नाही. त्याच्यामुळे घर घ्या, नक्की घ्या, पण कधी, ज्यावेळेस तुमचा पैसा कंपाऊंडिंग होईल आणि तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट, घर घेण्या एवढी अमाऊंट तयार होईल, अशा वेळी नक्की घर घ्या. धन्यवाद मित्रांनो, आज इथंच थांबूया. परत नवीन विषय आणि नवीन टॉपिक जो आपल्या आर्थिक
बाबीशी आपल्या आर्थिक जीवनाशी संबंधित असेल असा घेऊन आपण नक्की भेटूया. धन्यवाद.